तिं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विवेकाने जाणे सुघटित समाजा टिकविरे महासिद्धांताचे गूढ रसिकत्व कलिले ललित रसे तरुवर तरविला श्री भागवत तरु तया ज्ञाने स्वाते श्री विमलमतीने वंदन करू। दयाचिने आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे दिव्यसे ते नमस्कारो नि आता तरीच जन्मा यावे दास विठोबाचे वावे नाही तरी काय थोडी श्वान सुकरीवा पुढे। प्रस्तुत प्राप्तस्थळी आपल्या पवित्र अशा कळमसरी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवा प्रित्यर्थ म्हणजे दत्त जयंतीच्या निमित्ताने या योगावर आधारित असणारा हा सप्तदिवशी म्हणजे 7 दिवसीय सप्ताहाचा कार्यक्रम आणि या कीर्तन महोत्सवातली ही आजची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमचे मित्र आदरणीय हरिभक्ताप्राण जगदीशभाऊ चौधरी यांच्या निमंत्रणावरून प्राप्त झाली आणि तुम्हा सज्जन भाविकांचा दर्शनाचा योग मला मिळाला। कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या परिसरातला वैभव म्हणून आम्ही यांच्याकडे पाहतो। प्रख्यात मृदंगवादक आदरणीय हरिभक्ताप्राण ज्ञानेश्वर महाराज थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या परिसरातीलच उत्तम आदरणीय हरिभक्ताप्राण नामदेवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे धरणगाव येथील अनिल महाराज उपस्थित आहेत। परिसरातून आलेली सगळी गुणवान मंडळी सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो। विठ्ठला विठ्ठला कार्यक्रमाचा मला आता 5वा दिवस आहे। ट्रबल कमी केला तू, ट्रबल नको कमी करू। तुला फक्त बेस वाढवायला सांगितलं, तू ट्रबल कमी करून बेस वाढवला। लक्ष ठेवा बरोबर। साईड म्युझिकचा आवाज थोडासा कमी करा बस। पुरे तुम्हाला ऐकायला येतं सगळ्यांना? तुम्हाला ऐकायला येतं? तुम्ही एवढे गोदडी बिदडी चादर बिदर का एवढे पॅक आलेले आहेत? नाही पाहिजे तशी थंडी नाही आहे तुमच्याकडे, पण अगदी बुलेट प्रूफ रिक्षा आहे तुमच्याकडे अगदी। बिलकुल कान तर बिलकुल खोलायला तयार नाही दिसत तुम्ही कोणीच। बरं तरी पण येते ऐकायला तुम्हाला एवढे कान बंद असताना सुद्धा? बरं काही हरकत नाही। चौधरी साहेब हे माणसं आता किती वाजेपर्यंत येत राहतील असे? बरं थोडंसं पुढे सरका ना, पुढे सरका ना थोडंसं। त्यांना जागा आहे का मागे? सरका थोडंसं पुढे सरका। आजीबाई सरका ना थोडंसं पुढे, या पुढेपर्यंत। ताई सरका थोडंसं पुढे सरका। मला वाटतं कोणतरी येणार असेल म्हणून जागा रिकामी आहे का काय असं वाटलं होतं मला। बरं काय हरकत नाही, तुम्ही व्यवस्थित आहेत। चला मला वाटतं गेल्या 3 ते 4 वर्षापूर्वी मी या ठिकाणी कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळेला येण्याचा योग आला होता। पुनश्च या ठिकाणी येण्याचा योग आला, तुम्हा सज्जन भाविकांचं दर्शन झालं। खांदेश्वर माझं विशेष लोभ आहे नामदेव महाराज, कारण त्यातल्या त्यात अंमळनेर तालुका म्हटलं की अतिशय जीवश्य आणि कंठस्य या ठिकाणी मी ज्यांना माझ्या आयुष्यामध्ये खूप मानलंय ते आदरणीय साने गुरुजींची ही कर्मभूमी महाराज। खानदेश मला फार जीवापासून आवडतं। तुमच्या खानदेशामध्ये वांग्याचं भरीत फार सुंदर करतात म्हणून मला खानदेश खूप आवडतं महाराज। अजून एक गोष्ट सांगू, या खानदेशातून तापी नदी वाहते, याच खानदेशामध्ये मुक्ताईंचं देवस्थान आहे, याच खानदेशामध्ये चांगदेवांची तपस्थली आहे म्हणून मला खानदेश खूप आवडतं महाराज। अजून सांगू चौधरी साहेब, माझी सासरवाडी खानदेशातली आहे, त्याच्यामुळे खानदेश मला खूप आवडतं। विठ्ठला विठ्ठला अतिशय मार्मिक असं चिंतन आहे। जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगातून जन्माला येणाऱ्या जीवाला आचारसंहिता शिकवतायत। मनुष्याचं जीवन हे आचारसंहितेमध्येच पाहिजे महाराज। आचारसंहिता नसेल तर माणसाच्या जीवनाला आणि जनावरांच्या जीवनाला काही एक अर्थ नाही महाराज। नीट ऐका तुम्ही, शेतकरी माणसं आहेत, नीट लक्षात ठेवा। जनावराला पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, न्याय कळत नाही, अन्याय कळत नाही, सत्य कळत नाही, असत्य कळत नाही, विधी कळत नाही, निषेध कळत नाही, म्हणून कोणताच नियम त्याला नाही, कोणताच नियम नाही महाराज। जनावराने काय खावं, काय प्यावं, कुठे बसावं, कुठे उठावं, कुठे शेणमूत्र टाकावं, याला न्याय नाही काही, याच्याकरता स्वतंत्र काही व्यवस्था नाही। त्याला जसं वाटेल तो तसं त्याच्या मनमुरादपणे वागू शकतो, त्याला जनावर म्हणतात। पण ज्याला न्याय आहे, ज्याला अन्याय कळतो, ज्याला सत्य कळतं, असत्य कळतं, विधी कळतं, निषेध कळतो, एकादशी कळते, सप्ताह कळतो, त्याला माणूस असं म्हणतात महाराज। जनावरासमोर तुम्ही पेंडीवर चारा टाका, त्याला अर्धी पेंडी खायची असेल तो अर्धी पेंडी बाजूला काढून ठेवतो का? नाही, तसंच पडू देतो, कारण जनावर येते। त्याला जर शेणमूत्र टाकायचं असेल तर त्याने उरलेला चारा बाजूला केला पाहिजे, पण करत नाही, त्याच्यावरच टाकतं, कारण जनावर येते। त्याला खाली बसायचं असेल, जागा स्वच्छ केली पाहिजे, पण करत नाही, त्याच्यावरच बसून घेतं, जनावर येते। एसटी मध्ये जरी बसला तरी केळी खाईल, चालते, तिथेच टाकून देईल, जनावर येते।
जनावराला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, त्याला गावामध्ये सप्ताह चालू आहे हे सुद्धा कळत नाही. कोणाला? जनावराला. काही संबंध नाही महाराज, काहीच नाही. हो, न्याय, सत्य, असत्य, विधी, निषेध, धर्म या गोष्टी केवळ आणि केवळ मनुष्य देहा करतायत. आणि या मनुष्य देहालाच आचारसंहिता आहे, लक्षात ठेवा. हो, या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत महाराज. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महात्मनस्तु संश्रया. हा मनुष्य देह दुर्लभ आहे महाराज. किती दुर्लभ आहे त्याच्याकरता महाराजांनी काही प्रमाण सांगितले काय का. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुःखया तनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दयामध्ये दुःखया तनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 पाठ नसेल तरी दोरणे दोरणे म्हणत जायचं. दोरणे काय हरकत नाही, चांगले. मला तुमच्या गावामध्ये तरुण टाळकरी आहेत, आनंद वाटतो. बऱ्याच गावचे तरुण संध्याकाळी धरून आणावे लागतात, पण तुमच्या गावात ते कीर्तन ऐकायला बसले, टाळ घेऊन उभे, त्याच्यासारखा अजून कोणता आनंद आहे महाराज? अजून कोणता सत्ता चांगला असू शकतो? आणि मला वाटतं तरुणांनी आता या ठिकाणी येणंच गरजेचं आहे महाराज. खरा सप्ताह तरुणांचाच आहे महाराज. म्हाताऱ्यांनी येऊ नये असं माझं मत नाही, त्यांनी आलं पाहिजे महाराज, पण त्यांनी फार गर्दी करता कामा नाही महाराज. खरं हो, तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. हो, हरी कीर्तनासाठी, कथेसाठी शरीर चांगलं असावं लागतं महाराज. ज्याचं शरीर चांगलं आहे त्याने भजन करावं, ज्याचं शरीर चांगलं आहे त्याने कीर्तन करावं महाराज. मी नाही म्हणत, तुकोबर यांचं मत आहे महाराज. कथेची सामुग्री देह अवसानावरी. शरीर चांगलं पाहिजे महाराज. शरीर चांगलं असेल तरच कथा कीर्तन करता येतात महाराज. म्हणून काही काही लोकांच्या तब्येती चांगल्या असतात, अर्थात काही काहींच्या खूपच चांगल्या असतात, तो जाऊ द्या भाग. आमच्या शहरात एक व्यापारी होता अनिल महाराज, त्याचं वजन फक्त 180 किलो होतं. तो रिक्षावर दुसऱ्याला बसूच द्यायचा नाही, म्हणजे जागाच नाही राहायची, तर काय बसू देईल म्हणा. योगायोग एके दिवशी त्याच्या घरामध्ये चोरी झाली. त्या चोराची चोरी करून बाहेर पळायची गाय, त्याला जाग यायची गाय एकच झाली. त्यानं तो चोर धरला, जमिनीवर आपटला आणि त्याच्या छातीवर बसला. त्या चोराचं वजन 42 किलो. विचार करा, त्याला खाली मारवड दिसत असेल, काम मिळणार दिसत असेल चोराला. तेवढ्या गर्दीमध्ये व्यापारी आणखी आवाज देतो, बाळू उठ रे, पोलिसांना बोलून आणि मी चोराला पकडले. चोर ते पोरग उठून उभं राहिलं, त्याला दिसत सुद्धा नव्हता. तो म्हणे चोर कुठे? आपण मी त्याच्या छातीवर बसलोय म्हणे. जाय पोलिसांना बोलून. आता अंधार होता, लाईट बंद होती. ते गेलं दाराजवळ, चप्पल पाहत होतं. बराच वेळ झाला तरी जात नाही. त्या व्यापाऱ्याने पुन्हा आवाज दिला, काय रे बाळू गेला नाही का अजून? तो म्हणे जातो बापू, चप्पल पाहून राहिलो. चप्पल? तो चोर म्हणे तुझी सापडत नसेल तर माझी घालून जाय, पण लवकर जाय, मारून टाकेल म्हणे ते मला. एवढे माणसं तब्येतीने चांगली असतात, आणि खूपही तब्येत चांगली नको महाराज, ते रोगाचं माहेर आहे. पण चांगलं शरीर परमार्थाला कारण आहे असं तुकोबऱ्यांचं मत आहे महाराज. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिरे परब्रह्म. शब्दाखाली अंडरलाईन करा, साधिले परब्रह्म शरीरे. चांगल्या शरीरानेच परब्रह्माची प्राप्ती करता येते. कोटी सांगतो, पाठ करा आणि घरी घेऊन जा. ज्याचं शरीर चांगलं त्याचं मन चांगलं, ज्याचं मन चांगलं त्याची बुद्धी चांगली, ज्याची बुद्धी चांगली त्याचे विचार चांगले, आणि ज्याचे विचार चांगले तोच कीर्तनाला येतो महाराज. हो, तीच माणसं कीर्तनाला येतात ज्यांचे विचार चांगले आहेत, त्यांचेच विचार चांगले आहेत. ज्यांची बुद्धी चांगली आहे, बुद्धी त्यांचीच चांगली आहे. ज्यांचं मन चांगलं आहे आणि मन त्यांचंच चांगलं आहे, ज्यांचं शरीर चांगलं आहे महाराज. म्हणून काही खाऊ नका, काही पिऊ नका. काही काही लोकांनी आपलं शरीर म्हणजे गोडाऊन करून टाकले महाराज. गोडाऊन वाईट अवस्था आहे. चांगलं खा. निसर्गाने आपला आहार ठरवून दिला महाराज. नीट ऐका, सिंह कितीही म्हातारा झाला तरी गवत खात नाही, आणि गाय कितीही म्हातारी झाली तरी मांस खात नाही महाराज. काय न्याय महाराज. माणूस मात्र बेताल झाला, काही खायला लागला. एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो महाराज, त्या घरामध्ये 4 भाऊ होते, 3 माळकरी आणि 1 बिगर माळकरी. ते घरातले माणसं म्हणे महाराज याला सांगावं म्हणे, माळच घालत नाही. त्याला म्हटलं एक काम करा, तुम्ही माझ्याबरोबर जेवायला बसवा. बसवलं. जेवता जेवता मी त्याच्या गळ्याला हात लावला. त्याला म्हटलं काय रे भाऊ तुझ्या गळ्यात माळा नाही? तो म्हणे नाही महाराज. त्याला म्हटलं काय रे घरातले सगळे माणसं माळ करीन, तू एकटाच बिगर माळ करी? तो म्हणे महाराज मला पाहुण्यांकरता ठेवलंय म्हणे. तुला पाहुण्यांकरता ठेवलंय?
म्हणजे तू मांसाहार करतो म्हणे. मग त्याला वाटलं अरे वेड्या मांसाहार करू नये. मांसाहार केल्याने बट नेलिज नावाचा रोग होतो. मांसाहार करणाऱ्या माणसाची गुडघे वयाच्या 40व्या वर्षानंतर निकामी होतात. हे सगळं अभ्यासाने बोलतोय तुमच्या समोर. मांसाहार करणाऱ्या माणसाचं दृष्टीचं तेज वयाच्या 50व्या वर्षानंतर निस्तेज होऊ लागतं. मांसाहार करणाऱ्या माणसाच्या शरीरामध्ये मेदाचं प्रमाण वाढल्यामुळे म्हणजे मज्जातंतू त्याचा लवकर कुजू लागतो. हे तोटे आहेत. माणसाने मांसाहार करू नये. तो म्हणे मग काय खावा? त्याला म्हणतो पुरणपोळी. तो म्हणे 1000 पोळी आणि 1 नळी बरोबर असते म्हणे. काय डोकं पडतं का यांच्या पुढे? सावधान बापू, काही खाऊ नका, काही पिऊ नका, आपलं शरीर बेताल करू नका महाराज, ज्याच्याने आपला अपाय निर्माण होईल. मात्र चांगलं शरीर परमार्थाला कारण आहे महाराज, चांगलं शरीर परमार्थाला कारण आहे. ऐका आता, सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुमच्या समोर ही मांडत होतो की हा मनुष्य देह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे याच्याकरता तुकोबाराने एक दृष्टांत दिला महाराज. फार सुंदर दृष्टांत आहे. मी तुम्हाला आधी दृष्टांत सांगतो, नंतर प्रमाण सांगेल. एका गावामध्ये एक आंधळा राहत होता. आंधळा इतका आगाऊ होता महाराज, त्या गावामध्ये रोज एक तरी भांडण लावल्याशिवाय त्याला सुखाची झोपच लागत नव्हती. रोज गावामध्ये एक भांडण लावत. त्याचं लग्न होत नव्हतं पण झालं. तुम्ही म्हणाले कोणती भाषा आहे? लग्न होत नव्हतं पण झालं. एकाची कटत नव्हती आणि आंधळ्याला भेटत नव्हती, झालं त्याचं लग्न. मग आतापर्यंत गावामध्ये रोज ज्या भानगडी लावायचा त्या भानगडी मिटवायचं काम याचे आईबाप करायचे, पण आता भानगडी मिटवायचं काम कोण करायला लागले? त्याची बायको करायला लागली. याने रोज भानगडी लावायची आणि त्या बाईने मिटवायचा. असंच एके दिवशी एका गल्लीमध्ये भांडण लावून आला आणि घरामध्ये येऊन झोपून गेला. ज्या गल्लीत भांडण लावून आला त्या गल्लीतली बाई अतिशय खाष्ट स्वभावाची होती. ती धावतच आली. या आंधळ्याची बायको दारामध्ये धान्यानी शोध बसली होती. तिने बाहेरून आवाज दिला, ए बाई, तुझा नवरा कुठे? झोपला. किती वेळ झाला? 10 मिनिटं. खोटं बोलतेस? 10 मिनिटापूर्वी तो माझ्या गल्लीत होता म्हणे. तो भांडण लावून आलेला आहे. ठीक आहे, तू म्हणतेस ना झोपला, झोपू दे, पण त्याला उठल्यावर माझा एक निरोप दे. म्हणे काय? त्याला सांग तू ज्या गल्लीमध्ये भांडण लावून आलास ना त्या गल्लीतली माणसं चांगल्या स्वभावाची नाहीत. जर पुन्हा त्या गल्लीत सापडलास तुझा फक्त एकच पाय घरी परत येईल, त्या गल्लीत राहील एवढा निरोप दे म्हणे. कडक स्वभावाची बाई होती महाराज, कडक स्वभावाची बाई होती. वाईट वाटलं आंधळ्याच्या बायकोला. तर म्हणे कवडीचं काम करत नाही, आपला नवरा रोज भानगडी लावतो, आज याची खोडच मोडते म्हणे. धान्य निसवता सूप असं बाजूला ठेवलं. उठली आणि पलंगावर झोपलेल्या आंधळ्या नवऱ्याला अशी लात मारली महाराज. एकाच लातीमध्ये आंधळ पलंगाच्या खाली. आता ज्यांना रोजच खायची सवय त्यांना काही वाटत नाही, पण त्याला पहिल्यांदाच बसली होती ती. तो म्हणे आपल्या बायकोने लात मारली, 1 मिनिट या घरामध्ये राहत नाही म्हणे. आत्ताच्या आत्ता पंढरपूरला जातो म्हणे. ज्ञानोबा महाराज माझे गुरुजी असं सांगायचे, लोकांना बायका पोरांनी कमरेत लाता घातल्याशिवाय पंढरपूरचं तिकीटच मिळत नाही म्हणून. आता पंढरपूरला निघालं का बरं? बायकोने लात मारली म्हणून. आंधळं होतं, हातामध्ये काठी घेतली, गावाच्या बाहेर निघाला. अनुताप होता. चालत राहिला. अंधार पडला, रात्र झाली. रातकिळे किर्र करू लागलीत, हिंस्र श्वापतांची आवाज येऊ लागलीत, पण अनुताप होता. चालत राहिला. कशाचा तरी धक्का लागला, धाडकंच विणीर कोसळला. आपल्याला कशाचा धक्का लागला म्हणून पाहायला गेला तर तो हंडा होता आणि त्या हंड्यामध्ये सोनं होतं महाराज. सोनं. त्याने आवाजावरून ओळखलं याच्यामध्ये सोनं आहे असं. महाराज इतकं सोनं होतं, ते सोनं घेऊन तो जर पंढरपूरला गेला असता आणि त्याने ते सोनं जर पंढरपूरच्या अर्बन बँकेमध्ये ठेवलं असतं तर त्या सोन्याचं दर महिन्याला इतकं व्याज आलं असतं. त्या व्याजाच्या पोटी येणाऱ्या रकमेमध्ये त्याने दर द्वादशीला हजारो लोकांना पंक्ती दिल्या असत्या तरी नुसतं व्याज सुद्धा संपलं नसतं, एवढं सोनं होतं महाराज. त्याने ते सोनं घेऊन पंढरपूरलाच जायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. चोपदार विनेकरी बुवा, विनेकरी बुवा, तुमचं काय मत आहे? तुम्ही कुठे आहेत? बरं असं आहे का? रॉंग नंबर लागला का माझा? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. इतकं सोनं होतं, ते सोनं घेऊन तो जर पंढरपूरला गेला असता आणि त्याने ते बँकेत ठेवलं असतं तर दर महिन्याला इतकं व्याज आलं असतं. त्या व्याजाच्या पोटी येणाऱ्या रकमेमध्ये त्याने दर द्वादशीला हजारो लोकांना पंक्ती दिल्या असत्या तरी नुसतं व्याज सुद्धा संपलं नसतं, एवढं सोनं होतं. ते सोनं घेऊन त्याने पंढरपूरलाच जायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे भाऊ? नंबर बरोबर लागला का आता? जायला पाहिजे होता ना. बरं तुम्हाला सोन्याचा अंडा सापडला असता तुम्ही पंढरपूरला गेले असते. लोक सल्ला द्यायला कंटाळाच करत नाही अजिबात. आंधळा होतं, बायकोने लात मारली होती महाराज. ते सोनं घेऊन पुन्हा त्याच घरात परत आला ज्या घरात बायकोने लात मारली होती. गुरुजी संसाराची व्याख्या सांगायची महाराज. संसार म्हणजे काय? माणसाला पुन्हा पुन्हा लाता बसूनही माणूस पुन्हा पुन्हा जिथे डोकं घालतो त्याचं नाव संसार. त्याच घरात परत आला ज्या घरात बायकोने लात मारली होती. बायको खिचडी खाऊन झोपून गेली होती. तिला माहिती होतं या आज जरी आलं नाही तरी उद्या येणार म्हणजे येणार. जसं आमच्या बायांना माहिती राहतं ना, हे 7 दिवस कुठे का तरफड येणार, काल्याचं कीर्तन झाल्यावर येणार म्हणजे आमचं सांगून राहिलो. आमचं सांगितलं का बरं वाटतं तुम्हाला नाही का?
तिला माहिती होतं येणार म्हणजे येणार. ती बिंदात झोपून गेली होती खिचडी खाऊन. मार रात्री 2 वाजेचा प्रसंग आंधळ्याने दारावर थाप मारली. काय म्हटलं तो? काय म्हटलं? तुम्ही बी तेच म्हणता ना, माझ्याकडे काय पाहून राहिली? त्या आंधळ्याच्या बायकोने दार न उघडता आतून उत्तर दिलं. तुम्ही पंढरपूरला गेले होते ना म्हणे. तो म्हणे तो दार तर उघड, मी काय आणलं ते पाय म्हणे. तिने जसं दार उघडलं आणि ते चकाकणारं सोनं पाहिलं, तीच लात मारणारी बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, बसा चहा ठेवू का, कॉफी घेता का, सकाळपासून गेले तुम्ही काहीच खाल्लं नाही, थोड्याशा काढू का, काय? चांगली तयारी आहे तुमची. वा वा, चांगली तयारी आहे तुमची. महाराज आंधळे इतकं बेकार होतं. त्याने काय सांगितलं ऐका, तू मला आता उठ म्हणू नको, बस म्हणू नको, चहा देऊ नको, नाश्ता करू नको, जेवण देऊ नको, बजा काढू नको, तू एकच काम कर म्हणे. काय? मी आणखी पलंगावर झोपतो. तो आणखी एक लात मार, मी आणखी जंगलामध्ये जातो, दुसरा अंडा घेऊन येतो. तुकाराम महाराज सांगतात या मूर्ख आंधळ्याला, याच्या बावळट बायकोने आता किती जरी लाता मारल्यात तरी पुन्हा हंडा मिळणे दुसरा शक्य नाही. तसं तुम्ही आपण किती जरी प्रयत्न केला तरी हा नरदेह पुन्हा मिळणे शक्य नाही. महाराज काय दृष्टांत दिला तुकोबारांनी. आंधळ्याचे पायी धनाची चरवी, आंधळ्याचे पायी धनाची चरवी, आंधळ्याच्या पायी धनाची चरवी, आंधळ्याच्या पायी धनाची चरवी, आंधळ्याचे पायी धनाची चरवी, आंधळ्याचे पायी धनाची चरवी. क्या बात है. आंधळ्याच्या पायी धनाची चरवी, आंधळ्याच्या पायी धनाची लोकांना वाटते का काजू बदाम खातात फुगड जमतात का बा, असं पाहिलेलं नसताना लोकांनी गोंधळून जातो. गुळ खाल्ला बो, गुळ. बरं झालं तुम्ही लगेच आणून ठेवला होता. साहेब एवढं तरी बरं केलं तुम्ही. ते एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, एका माणसाला म्हटलं नामदेव महाराज गुळ आण रे. तो जो गेला ना 1 तासांनी परत आला. त्याला म्हटलं का रे 1 तासून गेला. तो म्हणे अख्खा गाव फिरलो, गुळ कुठेच मिळाला नाही. म्हटलं मग बेलाटी मग तू म्हणे ए काका साने धप पेटीवर कीर्तन करायची सवय आहे. चांगली सवय नाही ती, चांगली सवय नाही ती, कळताना विलाच आहे. चला काय हरकत नाही. आंधळ्याचे पायी धनाची चरबी, आंधळ्याला धनाची चरबी सापडावी बाबू. अघटित केवी घडो आले, वा बढिया. अघटित केवी घडो आले. अरे आंधळ्याला धनाचा अंडा सापडू नये, डोळस माणसांना सापडत नाही, पण तो आंधळ्याला सापडला महाराज. तो पुन्हा मिळणे जसा शक्य नाही ना, तसा तुम्हा आपल्याला हा नरदेह मिळणे शक्य नाही. पण मिळाला ना, तो कशासाठी मिळाला याचं उत्तर पहिल्या चरणात. तरीच जन्म यावे, 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 तरीच
तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे आवे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे तरीच जन्मायावे दास विठोबाचे वावे दास विठोबाचे वावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी नाही तरी काय थोडी तरीच जन्मायावे दास विठोबाचे वावे दास विठोबाचे वावे दास विठोबाचे वावे हो तरीच जन्मायावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे भावे दास विठोबाचे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण आलोय. हो, अत्यंत दुर्मिळ असा नरदेव तुम्हा आपल्याला मिळाला, पण तो देवाने कशा करता दिला याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देत आहेत. तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. अभंगातल्या पहिल्या चरणातल्या पूर्वार्धातला पहिला शब्द चकारात्मक षष्टीने मानला. याच्यामध्ये अन्वय अनुमान प्रमाण आलेले महाराज. प्रमाणाचे 4 प्रकार आहेत ज्ञानोबा महाराज. शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि उपलब्धी. शब्द प्रमाण म्हणजे काय? 750 वर्ष झाली आमचा त्या शब्दांवर अजूनही विश्वास आहे महाराज. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गेचित कळिका उदळल्या श्रीकृष्णे. शब्द प्रमाण आहे महाराज. गाथा आम्ही डोक्यावर घेतो. काय कारण आहे? हरिपाठ आम्ही रोज खिशात वागवतो, त्याला रोज तोंडपाठ करून म्हणतो. शब्दांवर प्रमाण आहे महाराज. नंबर 2 प्रत्यक्ष प्रमाण. मीठ खारट लागतं केव्हा कळतं? खावं लागतं महाराज. साखर गोड आहे केव्हा कळतं? चिंच गोड आहे केव्हा कळते? म्हणा म्हणा म्हणा. तुम्ही कीर्तनात बसलेत ना, पण नक्की चिंच आंबट आहे केव्हा कळते? प्रत्यक्ष खावी लागते. याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. आणि काही काही अनुमान प्रमाण आहेत महाराज. अनुमान प्रमाण, जर हे असं तर ते तसं. एका पोराला त्याच्या बापाने सांगितलं, बाळू समोरच्या चुलीमधून विडी पेटवून आण. तो पोरगा म्हणे, बापा तिथे असेल का विस्तव? आहे. अहो ती चूल इथून 200 फूट अंतरावर आहे. विस्तव आहे. ते मला कसं दिसत नाही? विस्तव आहे, तुझा आहे. तर जवळ गेला आणि त्याने पाहिलं खरंच विस्तव होता. विडी पेटवली, आपल्या बापाकडे दिली आणि मग बापाला विचारलं, बाबा इथून 200 फूट अंतरावर पलीकडे तोंड असणाऱ्या चुलीमध्ये विस्तव आहे, हे तुम्ही कसं ओळखलं? बापाने सांगितलं, वेड्यात सोपं आहे. यत्र यत्र धूम्र. यत्र या शब्दाचा अर्थ संस्कृतामध्ये ज्या बाजूला असा होतो. ज्या बाजूला धूर निघतो त्या अर्थी त्या बाजूला अग्नी असलाच पाहिजे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. हेही कळत नसेल तर गुरुजी फार सुंदर दृष्टांत सांगायचे. तो गुरुनाम बरोबर मामासाहेब सांगायचे असं ते सांगत. ऐका हा, फार सुंदर आहे. भरलेल्या 40 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये एक साहेब इन्स्पेक्शन घ्यायला गेला. 40 विद्यार्थ्यांचा वर्ग भरलेला होता. अतिशय हुशार मुलं. जसे साहेब आतमध्ये शिरले तसे गुरुजी उभे राहिले. गुरुजी असे बाजूला उभे राहिलेत.
साहेबांनी शाळेचं सगळं रेकॉर्ड चेक केलं आणि मग गुरुजींना विचारलं, गुरुजी तुमच्या मुलांना एक प्रश्न विचारू का? गुरुजी म्हणे विचारा. मुलं हुशार आहेत? हो हुशार आहेत. तुम्ही तयार आहेत ना ऐकायला? ताट बसा जरा. ताट एवढी थंडी नाही हो, तुम्ही फारच बुलेट प्रूफ आले एकदम. ताट बसा जरा. विचारू प्रश्न विचारा. मुलं हुशार आहेत? हो हुशार आहेत. साहेबांनी 40 विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. महाराज तुम्ही पण नीट ऐका बरं, तुम्ही पण नीट ऐका. काय प्रश्न विचारला? मुलांनो, कळमसरे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? तुम्ही लावता का जरासं डोकं? कॅल्क्युलेटर असेल तर पा कोणाकडे. काय प्रश्न आहे साहेबांचा? मुलांना सांगा, कळमसरे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? वर्गात जेवढे जेवढे हुशार पोरं होते ते सगळे खाली माना घालून बसलेत. कोणीच उत्तर देत नाही. 2 मिनिटं साहेबांनी वाट पाहिली, आपली बॅग उचलली. मग गुरुजींना सांगितलं, गुरुजी काही शिकवता का नाही वर्गामध्ये? 10 श्रेणीतला वर्ग आहे, मूर्ख वर्ग आहे, वात्रट वर्ग आहे, एकाही मुलाला उत्तर देता येत नाही. मी चाललो बाहेर. आपल्या वर्गाची निंदा नालस्ती होते हे शेवटच्या बेंचवर बसलेल्या एका अडाणचोट गिऱ्हाईकाने पाहिलं, त्याने वर बोट केला. हे प्रत्येक वर्गात 2-2, 4-4 असतात भाऊ. शेवटच्या बेंचवर बसलेले असतात, अख्खा वर्ग त्यांच्या ताब्यात. कवडीची अक्कल नाही, पण एक दिवस शाळा बंद नाही. बरं, शेवटच्या बेंचवर बसून सगळे सूत्र हलवतात महाराज. ते अशोक चव्हाणांना कुठे उभं करायचं आणि केजरीवालला कुठे तिकीट द्यायचे तेच ठरवतात. प्रत्येक वर्गात 2-2, 4-4 असतात. आणि खरं सांगू का चौधरी साहेब, हे प्रत्येक वर्गात 2-2, 4-4 असतात म्हणूनच तो मास्तर बी ठिकाणावर राहतो. आता त्या वर्गामध्ये बी ते वात्रट होतच, त्याने वरती बोट केला. त्याने जसा वरती बोट केला तसे गुरुजी डोळ्यात आणायला लागले, कारण गुरुजीला त्याचा 7-12 उतारा माहिती होता. गुरुजी त्या पोरावर डोळे ताणतात. हे साहेबांनी पाहिलं, साहेब आता गुरुजीवर डोळे ताणायला लागले. गुरुजी अहो 40 विद्यार्थ्यांमध्ये एकच मुलगा उत्तर देतो तरी तुम्ही डोळे ताणतात. गुरुजी मनातल्या मनात म्हणे, साहेब तुम्ही त्याचं उत्तर नका ऐकू. त्याने असे बरेच साहेब रवाना करून दिले. माझ्यासारखे 4 मास्तर मरून गेले तरी तो अजून 7वी सोडत नाही. तुम्ही काय त्याचं उत्तर ऐकता? शांत बसा गुरुजी, देऊ दे त्याला उत्तर. उभा राह रे. काय नाव रे तुझं? म्हणजे दगड्या. नाव सुद्धा नीट सांगत नाही. तुला प्रश्न कळाला नाही? साहेब नवीन सांगा. कळमसरे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती? साहेब तुमचं वय 44 वर्ष. योगायोग त्या साहेबाचं वय बरोबर 44 वर्ष निघालं. मी योगायोग म्हटलं. बरं, इतका आनंद झाला साहेबांना. वा 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 वा, काय हुशार आहे दगडू. उत्तर कसं मिळवलं? तो म्हणे, साहेब उत्तर मिळालं ना तुम्हाला, रिकामे होता तुम्ही. कसं मिळवलं, काय मिळवलं, काय घेणं देणं तुम्हाला? अरे नाही, तू कोणती कसोटी वापरली ते सांग. भूमितीशास्त्रामध्ये कसोट्या आहेत महाराज. बाकोबा कसोटी. बोल लवकर. ऐ बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी, बाबाबा कसोटी, कोको को कसोटी. कोण कोण कोण? बाजू बाजू बाजू, बाजू कोण बाजू, कोण बाजू बाजू. याच्यातून क्षेत्रफळ काढता येतं, त्रिज्या काढता येते, व्यास काढता येतो, अंतर काढता येतं. तू कोणती कसोटी वापरली? तो म्हणे, साहेब कसोटी बिसोटी काहीच नाही आपल्याकडे. नाही? मग उत्तर कसं मिळवलं? तो म्हणे, सोपं आहे. काय? कळमसरे ते मुंबईच्या अंतराचा आणि या साहेबांच्या वयाचा काही संबंध नाही, तरी या साहेबाने असा प्रश्न विचारला. मी असा विचार केला, हे साहेब मॅड तर नाही? गुरुजी म्हणे, घेर तुझी जिरवून आता. साहेब म्हणे, मला मॅड म्हणतो पण उत्तर तर बरोबर मिळवलं. बर चाल, मॅड तर मॅड, उत्तर कसं मिळवलं? तो म्हणे, साहेब सोपं आहे. म्हणे काय? माझा एक भाऊ मुंबईला राहतो, तो 22 वर्षाचा आहे, पण तो हाफ मॅड आहे. मी असा अंदाज केला, तो हाफ मॅडचा 22 वर्षाचा, हा फुल मॅड 44 वर्षाचा असला पाहिजे. याला म्हणतात अनुमान प्रमाण. जर हे असं तर ते तसं. विठाला विठाला असं महाराज अभंगामध्ये चकारात्मक षष्टी वापरतायत. एकूण तिथी आहेत 16. एकूण तिथी किती आहेत? किती? 16. सांग. सांगता येतील? एकूण तिथी सांगता येतील? नाही. एखादी तरी सांगता येईल? नाही. बरं, मी एक प्रश्न विचारू, त्याचं उत्तर देशील? हो की नाही? काहीतरी म्हण. देशील? बरं, 2 महिन्यापूर्वी बाथरूम मध्ये पडून एक हिरोईन मिली. काय तिचं नाव? हा? 2 महिन्यापूर्वी एका बाथरूम मध्ये पडून एक हिरोईन मेली. तिचं नाव काय? कोण? आता कसं आलं पा? म्हणजे 2 महिन्यापूर्वीच माहिती आहे, पण आता कीर्तनातला माहित नाही त्याला. काय नवल आहे महाराज. चला जाऊ द्या, काही हरकत नाही. तिथे आहेत एकूण
16 प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी पौर्णिमा आणि अमावस्या प्रथमा जर सोडली नामदेव महाराज तर प्रत्येक तिथीला प्रत्यय छलाते सलानाते ऊन हून तसेच षष्ठीचे प्रत्यय चा ची चे षष्ठीचे प्रत्यय व्याकरण शास्त्रामध्ये निश्चितता प्राप्त करतात. तुम्ही जेवायला या, तुम्हीच जेवायला या. फरक आहे का नाही? फरक आहे पा. तुम्ही जेवायला या म्हणजे सगळेच्या सगळे या, तुम्हीच जेवायला या म्हणजे माझा पोट ज्यांच्याकडे जातो त्यांनी यायचं, बाकी त्यांनी आपापल्या घरी पिठलं भाकर खाणे असा त्याचा अर्थ आहे. एकच काय करू शकत नाही महाराज. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली पाहिजे असा बऱ्याच राजकारण्यांनी घाट घातला. प्रकी अत्रेंनी जन आंदोलन उभं केलं, मुंबई महाराष्ट्रातच पाहिजे. प्रबोधनकार ठाकरे त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचे आजोबा बाळासाहेब ठाकरेंचे वडील, ते त्याचं नेतृत्व करत होते महाराज. आणि प्रख्या अत्रेंनी जन आंदोलन उभं केलं, मुंबई महाराष्ट्रातच पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्रख्या अत्रेंना पत्र लिहिलं, अत्रे साहेब तुमच्या विधानातला च काढून घ्या, च महाराष्ट्रातच पाहिजे हा च काढा. प्रख्या अत्रेंनी चव्हाण साहेबांना मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर लिहिलं, मुख्यमंत्री साहेब तुमच्या चव्हाणातला जर च काढला तर खाली फक्त वाहनच शिल्लक राहते. एवढं एक च काय करू शकत नाही महाराज, खूप काहीतरी करू शकतो. महाराज म्हणतात तरीच जन्माला यावे. ओ जर आणि तर नावाचा अनुमान प्रमाणे जर तुम्हाला विठोबाचा दास व्हायचं असेल तरच जन्माला यावे असा त्याचा पहिल्या चरणाचा अर्थ. आता ऐका, महाराजांनी दोन गोष्टी सांगितल्यात महाराज अभंगामध्ये. पहिली गोष्ट दास व्हावे आणि दुसरी गोष्ट एका विशिष्ट देवतेचा उल्लेख केला, विठोबाचे दास व्हावे. एवढ्या दोन गोष्टी सोडवायच्यात आणि कीर्तन आपल्याला संपवायचं. लक्षपूर्वक ऐका. पहिली गोष्ट काय? दास व्हावे. महाराजांनी दास व्हायला शिकवतात. लोक रात्रंदिवस प्रयत्न करतात, पैसा कमवतात, रक्ताचं पाणी करतात, हाडाची काढ करतात. मालक होण्याकरता का दास होण्याकरता? सांगा लवकर. मालक होण्याकरता. आणि तुकोबारे सांगतात बापू मालक होण्या का दास वा दास का. माणूस मालक झाला की दुःख वाढतं महाराज. जया अंगी मोठे पण माणूस मोठा झाला की दुःख वाढतं महाराज. म्हणून मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. जेवढं लहान होता येईल तेवढं व्हा. अजून माझी भाषा सांगू का तुम्हाला? सासू होण्याच्या भानगडीत पडू नका. सुनबाई वा सुनबाई. सुनबाई होण्यामध्येच आनंद असतो, सासूला फार दुःख असतं महाराज. जबाबदारी असतात. पुढचं ऐका. गरीब व्हा महाराज, गरीब. श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडू नका. श्रीमंताला फार यातना असतात महाराज. तुम्हाला व्यवहार सांगू का? व्यवहार नीट लक्षपूर्वक ऐका. ताट बसा, ऐका. व्यवहार फार गोड आहे. श्रीमंताची झोप आणि गरीबाची झोप दोघांच्या झोपे मधला फरक सांगतो तुम्हाला. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो, झोप लागत नाही, रात्री 12 वाजता उठतं, एखादी गोळी घेतं आणि मग झोपतं. पहाटेला 4 वाजता उठून बसतं. श्रीमंत माणूस अगोदर अंथरुणावर पडतो आणि मग झोपतो. एवढं कळलं का तुम्हाला? गरीबाचं तसं नाही महाराज. ते जेवता जेवता त्याची चतकुर भाकर शिल्लकच राहते, तेवढ्यात त्याचं चालू होऊन जातं. मारवड का कळमसर, मारवड का कळमसर. ती बायको ओळखून घेते याची घेरून आली बा काय झोप. ती असं ताट बाजूला ओढते, याच्या हातावर पाणी ओतते, डकात रात्रभर. ते अगोदर झोपतं मग पडतं. पहा केवढा फायदा आहे. श्रीमंत माणूस पहाटेला 4 वाजता उठून बसतं महाराज. आणि गरीब या अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही, त्याची बायको काकडा करते. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, उदारी मागणाऱ्यांचा मेळा आपल्या दारी गाठला. अंगावर ऊन पडतं तरी हालत नाही ते. का बरं? धन दौलत अमिरी रातभर सोने नाही देती आणि गरीबी मी ऐसी निंदा ती तो सुबह उठणे नाही देती. म्हणून तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसांना माझा प्रेमाचा सल्ला आहे, ज्यांच्याजवळ भरपूर पैसा असून ज्यांना झोपा लागत नसतील त्यांनी आपला पैसा कीर्तनकार लोकांना वाटून द्यावा असं माझं प्रामाणिक मत आहे महाराज.
मला नाही वाटत ते पुढच्या वर्षी बोलवतील असं. सावधान. श्रीमंत माणसाला दुःख आहे, मोठ्या माणसाला दुःख आहे. म्हणून महाराज म्हणतायत बापरे, जीवनामध्ये होता येईल तेवढं दास होण्याचा प्रयत्न करा. दास होण्यामध्ये आनंद आहे महाराज, दास होण्यामध्ये. मालक होण्यामध्ये दुःख आहे. हो, दासामध्ये जी शक्ती आहे ना ती मालकामध्ये अजिबात नाही महाराज, अजिबात नाही. तुम्हाला दृष्टांत सांगतो मग कळेल महाराज दास होण्यामध्ये काय मजा येते. ऐका, महाभारतातलं युद्ध नक्की झालं महाराज. दुर्योधन आणि अर्जुन दोघंच्या दोघं भगवंताजवळ मदत मागण्याकरता गेले. भगवान झोपलेले होते. दुर्योधन अगोदर गेला तो डोक्याजवळ बसला आणि अर्जुन नंतर गेला तो पायाजवळ बसला महाराज. भगवंत झोपेतून जागे झालेत. झोपेतून माणूस जागा झाला की त्याला अगोदर पायाकडचं दिसतं का डोक्याकडचं? तुमच्याकडे कसं काय नक्की? झोपलेला माणूस जागा झाला की त्याला अगोदर कुठलं दिसतं? पायाकडचं. अर्जुन अगोदर दिसला. भगवंताने विचारलं अर्जुना केव्हा आला रे? दुर्योधन म्हणे देवा मी त्याच्यापेक्षा अगोदर आलो, मला विचार ना. भगवान म्हणे तू त्याच्यापेक्षा अगोदर आला पण डोक्यावर जाऊन बसला ना, याचं काय? मला डोळे उघडल्याबरोबर तो दिसला म्हणून त्याला विचारलं. बरं ठीक आहे, मागे पुढे जाऊ द्या, कशा करता आले ते सांगा. दोघांनी सांगितलं देवा आता युद्ध अटळ आहे, महाभारतातलं युद्ध होणार म्हणजे होणार, आम्हाला मदत पाहिजे, मदत. बर, भगवंताने दोन पर्याय समोर ठेवले. लक्षपूर्वक ऐका तुम्ही. पहिला पर्याय, एका बाजूला माझा 18 अक्षयनी सैन्य आहे आणि एका बाजूला मी एकटा आहे, तुम्हाला काय पाहिजे ते उचला. मी एकटा ज्या बाजूला राहील त्या बाजूला हातात शस्त्र घेणार नाही, अस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही, फक्त न्यायनीतीच्या 4 गोष्टी सांगेल तेवढे. मी एकटा आहे एका बाजूला आणि एका बाजूला माझा 18 अक्षयनी सैन्य. अक्षयनी माहिती आहे का भाऊ? अक्षयनी माहिती आहे का तुम्हाला? कितवीला जाता तुम्ही? 9वी म्हणजे 8वी नंतर येते ती का? बरोबर आहे ना, तीच ना? 9वी. मराठी मीडियमला आहेत का इंग्लिश? इंग्लिश मीडियमला आहेत. बरं, माझा प्रश्न इंग्रजी मधून विचारू का मराठी मधून तुम्हाला? हाऊ मेनी युनिट, टेन्स, 100, 1000, लाख, 10 लाख सांगा पुढे. करोड, थाउजंड, 10,000 म्हण ना, 1000 पुढे म्हण रे, मला मागे मार ना तो. हुशारच दिसतो तो, मला माझ्या मागे म्हणून राहिला तो. जाऊ देत आता आपण सगळेजण म्हणूया. ऐका तुम्ही पण, तुम्हाला पण माहिती असेल ना. आता तुम्ही मराठी मीडियमला असाल तर म्हणा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी. चांगले पुरले तुम्ही त्या मानाने, अंमळनेर तालुक्याच्या मानाने. ऐका पुढे आता मी सांगतो. मी सांगू का? सांगू का बाबा? बाबांनाच नंबर ही बाबांनाच नंबर लाग जात. ऐका आता, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशाब्ज, खर्व, दशखर्व, निखर्व, दशनिखर्व, शंक, दशशंक, अर्बुत, दशार्बुत, परार्ध, दशपरार्ध, अक्षयनी, दशाक्षयनी, असं 18 अक्षयनी सैन्य. एकावर किती शून्य घरी गेल्यावर पहा महाराज. 18 अक्षयनी सैन्य माझा एका बाजूला आहे. पहिला मान अर्जुनाला दिला. अर्जुन तू मला अगोदर दिसला, तुला मी पाहिजे का 18 अक्षयनी सैन्य पाहिजे? एका मिनिटात सांगितलं अर्जुनाने, देवा मला तू पाहिजे. दुर्योधनाने श्वासच सोडला मोकळा. बरं झालं याने याला मागून घेतलं म्हणे, याला कशाला घेऊन जायचं तिथे सोनपापडी खायला. देवा अर्जुनाकडे तू जाय पण मला 18 अक्षयनी सैन्य पाहिजे. 18 अक्षयनी. दुर्योधनाला बरं वाटलं महाराज. हो, मीठ पाणी घेतलं महाराज, निघाला, उठला आणि निघून गेला दुर्योधन. काय मिळालं सोबत? 18 अक्षयनी सैन्य. विचार करा तुम्ही. आणि मग भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं, आता कान खुले करून ऐका, सर्वांगाचे कान करा महाराज आणि ऐका. भगवान काय म्हटले अर्जुनाला, हे अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अरे माखन तो दुर्योधन ले गया, बचा है तेरे पास छास. अर्जुनाचं उत्तर ऐका, हे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. मी दास शब्दावर बोलतोय ना. हे भगवान, अरे जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. मुझे माखन से क्या लेना देना, माखन चोर है मेरे पास.
जीवनामध्ये होता येईल तर दास होण्याचा प्रयत्न करा महाराज. मालक होण्याच्या भानगडीत पडू नका. मालकाला प्रचंड यातना आहेत, मालकाला प्रचंड दुःख आहेत, म्हणून महाराज म्हणतात दास व्हावे दास. चला व्यवहाराने ऐका. तुमच्या गावात रामाचं मंदिर आहे का? पटकन बोला. आहे? मार्बलला आहे का? बर ठीक आहे, चला तुम्हाला एवढ्यावर कळलं असेल. रामाचं मंदिर एका गावाला आहे तर दुसऱ्या गावाला नाही. पण हनुमंताचं मंदिर नाही असं गाव पाहिलं का तुम्ही एखादं? प्रत्येक गावात हनुमंताचं मंदिर आहे. का? अरे ही संस्कृती मालकाची नाही दासाची पूजक आहे महाराज. म्हणून महाराज म्हटले दास व्हावे. पण आता एका विशिष्ट देवतेचा उल्लेख केला. कोण? विठोबाचे दास व्हावे. तुकोबारांना असं का लिहावं लागलं याचं चिंतन आहे का? ज्ञानेश्वर महाराजांना, तुकाराम महाराजांना माहिती होतं कलियुगामध्ये लोक कोणाचा दास होतील ते. जय देवी जय देवी जय देवी बायको, तू जे जे सांगशील ते मी ऐको. जय देवी जय देवी. माझे भाऊबन तुझे नोकर चाकर, तुझे भाऊबन माझे देव ईश्वर. काय कान पाडून ऐकून राहिले पा ते? त्यांना वाटतं ही आरती का भागवतामध्ये आहे का काय? कोणाला पूर्ण आरती पाहिजे असेल तर वरबोट करा, मी कीर्तन झाल्यावर लिहून देईल. दुसरा पुरावा ऐका महाराज. अनिल महाराज ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी मध्ये याच्या करता एक ओवी खर्ची घातली महाराज. चित्त आराधी स्त्रियेचे, जो स्त्रियेचे नि छंदेनाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. कलियुगामध्ये लोक बायकोचा दास होतील आणि बायकोच्या समोर असे नाचतील जसं माकड गारुड्याच्या समोर नाचतं महाराज. एक माणूस रोज सकाळी लवकर उठायचा, हिटरचं बटन दाबायचा, पाणी तापलं का बादली भरायचा, बाथरूम मध्ये ठेवायचा आणि मग बायकोला सांगायचं उठ ना पाणी काढलं ना, उठ ना पाणी काढलं ना. मग ती बिचारी उठायची. बिचारी तो ब्रश काढायची, त्या ब्रशला ते पांढरा पांढरा लावायची. काय म्हणतात रे त्याला? कोलगेट. कोलगेट. नुकताच ताजा उचललेला बैल कसा फेसाचे गोंडे फेकतो तशी फेसाचे गोंडे फेकायची आणि मग आंघोळीला जायची. तोपर्यंत हा चहा तयार करून ठेवायचा. आंघोळ करून आली का चहा प्यायची आणि कपडे बदलायला जायची. कपडे बदलायला गेली का तोपर्यंत कांदे कापून ठेवायचा. कांदे कशाला कापतात? असं का? चांगली तयारी आहे तुमची, चांगली तयारी. तुम्ही तरी काय कराल? रोजच आहे ते. चांगली तयारी आहे तुमची. हो, सगळं काम तो करायचा महाराज, सगळं काम तो करायचा. ऑफिसला जाताना लाट्या बनवूनच जायचा आणि संध्याकाळी ऑफिस मधून येताना मेथीची भाजी खुडूनच आणायचा. सगळं काम तो करायचा महाराज. तिच्याकडे एकच काम होतं, खाई लेवा लोई लेवा. तुमचीच भाषा आहे नाही बस, दुसरं काहीच काम नाही महाराज. पण बघा त्याच्या जीवनामध्ये असा एक दिवस चांगला उगवला महाराज. ती बायकोच लवकर उठली, तिने हिटरचं बटन दाबलं, तिनेच पाणी ठेवलं, याला आंघोळीला पाणी दिलं, तिने चहा केला, याला चहा दिला, तिने नाश्ता केला, याला नाश्ता दिला. ती स्वयंपाकाला लागली. याच्याकडून रावलंच नाही, रोजची सवय ना. तो म्हणे का ग मी रोज स्वयंपाक करतो, तू आज का बरं करून राहिली? ती म्हणे आज बैल पोळा आहे ना म्हणे. बैल पोळा? मग पोळ्याच्या दिवशी बैला काम करतात का? एक दिवस आराम राहतो भाऊ त्यांना. चित्त आराधी स्त्रियेचे, जो स्त्रियेचे नि छंदेनाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. महाराज म्हटले लोक कलियुगामध्ये बायकोचा दोष होतील आणि नाही झाले तर संसाराचा दास होतील, संसाराचा दास होतील. म्हणून महाराजांनी लोकांना आवर्जून एका देवतेचा उल्लेख केला. कोणत्या? विठोबाचे दास व्हावे. आता विठोबाचेच का व्हावे याच्याकरता पुन्हा एक चिंतन सांगतो मी तुम्हाला, ऐका. मोरोपंत नावाचा एक कवी आहे महाराज, त्याची फार एक सुंदर आर्य आहे. चिंतन एक गोड आहे, तुम्हाला आवडेल नक्की. पडे खालती जे नभातून पाणी, जसे सागरा तेच जाते मिळवणी. जाय ना मग ऐकती रागे रागे पाहिजे राहिली मनाकडे. नमस्कार कोणाही देवास केला, तरी आम्ही तो पोचतो विठोबाला. म्हातारी माणसं आहेत, वयोमानानुसार नाही बसवलं जात एवढ्यात, बसले ते इतका वेळ काही काही होईना. आता काही काही चांगले तरणे ताठे खुर्चीवर बसले, त्या मानाने चांगली ना ती बिचारी. विठ्ठला विठ्ठला
जे खाली बसलेले असतात ना ते देव असतात महाराज. बर का अनिल महाराज, कीर्तन ऐकायला जे खाली बसलेले असतात ते देव असतात आणि जे खुर्चीवर बसलेले असतात ते महादेव असतात. कितला का बोलत नाही रे तू, उतर मग नाव बदली ठेव. चला मी तुम्हाला मोरोपंतांची आर्या सांगितली महाराज. पडे खालती जे नभातून पाणी, जसे सागरातेच जाते मिळवणी. नमस्कार कोणाही देवास केला, तरी अंती तो पोचतो विठोबाला. लाऊड स्पीकर छान आहे तुझा, एकदा टाळी वाजवा ना त्याच्याकरता. छान छान. नभातून म्हणजे जगातून पडलेलं पाणी एन केन प्रकारे एक दिवस जसं समुद्राला मिळतं ना, तसं तुम्ही कोणत्याही देवतेला नमस्कार करा, तो एक दिवस माझ्या विठोबाला जाऊन मिळतो, असं मोरोपंतांचं मत आहे. ऐका प्रमाण तुकोबारांचं. बळिया माझा पंढरीराव, पंढरीराव तोया देवांचाही देव. दुसरं चिंता नाही का? या जगामध्ये देव अनेक आहेत पण महादेव एकच आहे महाराज. कोणाला म्हणतात महादेव? महादेव कोणाला म्हणतात? शंकराला नका म्हणू, भगवान शंकराला म्हणा. तुमच्या ग्रामपंचायतीचा मेंबर आहे का तो? या जगामध्ये देव अनेक आहेत पण महादेव एकच आहेत. कोणाला म्हणतात महादेव? भगवान शंकराला. भगवान शंकरालाच महादेव का म्हणतात अनिल महाराज? आमचे गुरुजी सांगायचे, बाकीच्या देवतांची पूजा फक्त माणसंच करतात, पण भगवान शंकराचं पूजन राक्षस सुद्धा करतात, म्हणून त्यांना महादेव म्हणतात. आता एक शब्द नीट ऐका, फार गोड चिंतन तुम्हाला याच्यावर मुद्द्यावर आणतोय मी. आता देवांचा देव महादेव खरा, पण दररोज पहाटेला 3 वाजता उठतो, चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि भगवान पांडुरंगाच्या काकड आरतीला महाद्वारामध्ये उभा राहतो. दररोज ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडोनी हात, ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडोनी हात, ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडोनी हात, ब्रह्मादिक नाचती उभ्या जोडोनी हात. दररोज पहाटेला 3 वाजता उठतो, चंद्रभागेमध्ये प्रभास तीर्थावर स्नान करतो. तिथून स्नान केलं की भगवान पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये येथून काकडा करतो. कोण? भगवान शंकर. दररोज पहाटेला भगवंताचा काकड आरतीसाठी महाद्वारामध्ये हजर राहतात. काकडा काकडा माहिती आहे तुम्हाला? काकडा काकडा होतो का तुमच्याकडे? होतो. किती लोक येतात वर बोट करा?
कोणीच येत नाही महाराज. येतात वरबट कर ना मग कोण आहे. बरं बरं एक भरपूर आहे गावाच्या मानाने नैवेद्याला भरपूर झालं. तुम्ही बाकी नाही येत का तुम्ही. तुम्हाला काकडाने माहिती तुम्हाला फक्त संध्याकाळी आकडा टाकायला सांगा तेवढं तारावर त्याच्यामध्ये बोलते हुशार ते नंबर एक जमतं तुम्हाला. अरे त्रैलोक्याचा प्रजापिताचारी वेद ज्याची कीर्ती गायन करतात महाराज तो भगवान शंकर सुद्धा माझ्या पांडुरंगाचा वारकरी आहे महाराज. म्हणून दास विठोबाचे वावे अन्य कुठल्याही देवतेचं भजन केलंस ना तू ते शेवटी एक ना एक दिवस माझ्या पांडुरंगाला घेऊन मिळतं. म्हणून महाराज सांगतायत दास विठोबाचे वावे नाही झालं तर काय होईल व नाही तरी काय थोडी भजन न करणाऱ्या किंवा पांडुरंगाचा दास न होणाऱ्या लोकांची गत सांगतायत. काय महाराज
जर आम्ही पांडुरंगाचा दास नाही झालं तर काय होईल हो? महाराज त्याचं उत्तर सांगतात, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. जर भजन नाही केलं तर जगामध्ये काही कमी आहेत का? कोण? कुत्रे आणि डुकरे. भजन न करणाऱ्या माणसांना तुकोबरायांनी कुत्र्याची आणि डुकऱ्याची उपमा दिली. महाराज मी गाथेचा खूप अभ्यास केलाय ज्ञानेश्वर महाराज. मला एम एच्या दुसऱ्या वर्षाला गाथा अभ्यासाला होती. मला एक पेपर होता एम एच्या दुसऱ्या वर्षाला साहित्य कृतींचा अभ्यास म्हणून. एका विशिष्ट लेखकाचा अभ्यास करायचा असतो, त्याच्यामध्ये विविध संदर्भ ग्रंथ अभ्यासावे लागतात. 4च प्रश्न असतात आणि 12 पानं त्याची उत्तर लिहावी लागतात. महाराज 11.5 पानं जरी उत्तर लिहिली तरी परीक्षक पेपर तपासत नाही, इतका कठीण पेपर असतो तो. आणि मला अभ्यासाला योगायोगाने तुकाराम महाराज होते. महाराज मी गाथेचा फार जवळून अभ्यास केलाय. मी खूप चिंतन केलं. तुकाराम महाराजांनी भजन न करणाऱ्या माणसांना उपमा देण्यासाठी 2च प्राणी का निवडले? कुत्रा आणि डुक्कर. वाघ घेतला नाही, सिंह घेतला नाही, कोला घेतला नाही, लांडगा घेतला नाही, डायनासोर घेतला नाही. कोणते प्राणी निवडलेत? कुत्रा आणि डुक्कर. मी अनेक वक्त्यांची मतं पण विचारात घेतली. महाराज मला एक अचूक उत्तर एका वक्त्याकडून मिळालं. त्यांचं नाव आहे वैकुंठवासी जगन्नाथ महाराज पवार, नाशिककर. मी त्यांना विचारलं, अण्णासाहेब भजन न करणाऱ्या माणसांना उपमा देण्यासाठी तुकाराम महाराजांनी 2च प्राणी का निवडले? अण्णासाहेबांनी उत्तर दिलं, तुला खरं सांगू का? म्हटलं काय? जगात सध्या तरी फक्त 2च प्राणी इमानदार आहेत, कुत्रा आणि डुक्कर, म्हणून ते निवडलेत. कसे? मरून जातो पण मालकाची सेवा सोडत नाही, तो कुत्रा. महाराज सध्या तरी इमानदार हा शब्द फक्त कुत्र्याला शोभते. महाराज आमच्या खानदेशामध्ये पलीकडे पश्चिम खानदेशात साक्री नावाचा तालुका आहे आणि त्या साक्री तालुक्यामध्ये कुसुंबा नावाचं एक गाव आहे. तिथे कीर्तन केलं नामदेव महाराज आणि रात्री डोंगराळ्याच्या वरती चढून आलो. तिथून अशी बारी लागते, डोंगराची वाट आहे, डोंगराळी बारी ना, कोणती? चौगाव बारी. चौगाव बारी बरोबर आहे. अतिशय कठीण बारी आहे. निर्जन अशी वस्ती असते, माणूस दिसत नाही. रात्रीचा 1 वाजेचा प्रसंग. एक मनुष्य रस्त्यावर पडलेला होता आणि त्याच्या बाजूला एक कुत्रा उभा होता. मी ड्रायव्हरला म्हटलं लाईट अप्पर डिपर कर. तो म्हटला का? मी खाली उतरतो, पाहूया आपण काय अपघात झाला की काय, एखाद्याला मदत करता येते का काय. ड्रायव्हर म्हटला महाराज गाडीत गुपचूप बसा, रिकाम्या उपाधी आपण गाडी फिरवू, दुसऱ्या रस्त्याने जाऊ. त्याला म्हटलं नाही थांब जरा. मी खाली उतरलो आणि त्या पडलेल्या माणसाकडे जायला लागलो. ज्ञानोबा महाराज 15 मिनिटं झालेत पण त्या कुत्र्याने मला जवळ येऊ दिलं नाही. महाराज शेवटी तसाच गाडीत बसलो आणि गाडी घेऊन त्याच्या जवळ गेलो. तेव्हा मला कळालं तो दारू पिऊन पडलेला होता. आपला मालक दारू पिऊन जरी पडलेला असेल पण त्याला सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. दुसऱ्या माणसाला जवळ येऊ द्यायचं नाही, हे फक्त कुत्र्यालाच कळतं, माणसाला कळत नाही. महाराज इमानदारी ही फक्त कुत्र्यालाच कळते. महाराज हो काही झालं तरी. इंडोनेशियामध्ये मागे सुनामी भूकंप झाला. समुद्राच्या काठावर इंडोनेशियन सरकारला एक कुत्रा सापडला. त्याची किंमत भारतीय चलनामध्ये 13 लाख रुपये. महाराज तुम्ही म्हणाल आमचं बी कुत्रं दे ते बी कुत्रं दे. नाही रे भाऊ, मोठा फरक आहे. भूकंप होण्याच्या आधी 10 मिनिटं 7व्या मजल्यावर झोपलेल्या आपल्या विधवा मालकीनेचा त्याने पदर धरला. तिला ओढत ओढत तळमजल्याच्या बाहेर आणलं. ती विधवा मालकीन जशी तळमजल्याच्या बाहेर आली तसा तो बंगला पत्त्यासारखा कोसळून गेला. महाराज म्हणून 13 लाख किंमत आहे. आपले कुत्रे रातभर झोपतात आणि दिवसभर भुकतात. फरक आहे ना महाराज, फरक आहे. पण इमानदार हा शब्द फक्त कुत्र्यालाच कळतो. महाराज नंबर 2 दुसरा प्राणी इमानदार आहे डुक्कर. खरंच इमानदार आहे महाराज. एक बच्चा वाघिन का तो पुरे गाव को धाक आणि 10 बच्चे डुकरीन के तो पुरा गाव साफ. गाव साफ करावं डुकरांनीच. गाव साफ करावं, गाव साफ करावं. त्यांना पगार नाही, त्यांना पेन्शन नाही, त्यांना कोणत्या योजना लागू पडत नाही. महाराज तरी बरेच डुकर सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्या जिभेच्या खराट्याने अख्खं गाव झाडून टाकतात. गाव साफ करावं डुकरांनीच. महाराज इमानदारपणा 2च प्राण्यांच्या अंगी, कुत्रा आणि डुक्कर. पण मनुष्य मात्र इमानदारी विसरून गेला ना महाराज. कोणती इमानदारी? अरे हा मनुष्य देह जन्माला येताना आईच्या उदरामध्ये उलटा पडला होता. उलटा, त्याचे पाय वरती डोकं खाली होतं. महाराज
ती आई पाणी प्यायची ना, आपाप याच्या गर्भामध्ये पडायचं आणि याची वाढ व्हायची. काय माझ्या प्रभूने योजना केली महाराज. आई पाणी पित होती तरी याच्या तोंडात पडत होतं आणि या गर्भाची वाढ होत होती. आईने पाणी प्यावं याच्यासाठी, चहा प्यावा याच्यासाठी, नाश्ता करावा याच्यासाठी, जेवण करावं याच्यासाठी, तपकीर लावावी. केवढी व्यवस्था होती महाराज. तरी हा जीव कंटाळला आणि आईच्या उदरामध्ये प्रभू परमात्म्याला सांगतो, एक वेळ करी याकडे दुरितांचे जाळे उगवणी. हे पांडुरंगा, मला आईच्या उदरातून बाहेर काढ रे, मला आईच्या उदरातून बाहेर काढ. देवाने सांगितलं मी तुला बाहेर काढतो, पण याच्या मोबदल्यात मला काय दिसेल ते सांग. या जीवाने आईच्या उदरामध्ये करारनामा केला. देवा, जर तुम्हाला बाहेर काढलं तर आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. रात्रही दिवस पांडुरंग, रात्रही दिवस पांडुरंग. देवा, जर मला आईच्या उदरातून बाहेर काढलं तर रात्रंदिवस तुझं भजन करेल. हा करारनामा भगवंताला हो या जीवाने आईच्या उदरामध्ये दिला. पण इतका बदमाश निघाला महाराज, बाहेर येता येता करारनामा मोडूनच आला महाराज. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया. म्हणून दुःख आहे भाऊ, म्हणून दुःख आहे. माणूस ज्या कामाला आला ते काम सोडून दिलं आणि भलतच करत बसला तर दुःख नाही होणार. तुम्ही मला इथे कशा करता आमंत्रण दिलं? कीर्तनासाठी. मी कीर्तनच केलं पाहिजे का विहिरींचं पाणी बाकत फिरलं पाहिजे? मी कीर्तनच केलं पाहिजे महाराज. हो, तरच आनंद, नाही तर दुःखच आहे ना महाराज. मी आलो, काय सुंदर व्यवस्था होती महाराज. आम्ही जेवायला गेलो इथे वरती माडीवर. इतका सुंदर स्वयंपाक होता. जेवण केलं महाराज. आणि जेवण केल्यानंतर ही मंडळी इकडे पंचपदी चालू करायला आली. आमचे ज्ञानोबा महाराज, नामदेव महाराज, अनिल महाराज म्हटले, महाराज आम्ही चालतो. म्हटलं करा सुरुवात. हे इकडे आले आणि मी प्रवासाने प्रचंड थकलेलो होतो महाराज, प्रचंड थकलेलो होतो. गेल्या 7 दिवसापासून सारखे कार्यक्रम, झोप नाही, प्रचंड थकलेलो होतो महाराज. मी जसा पडलो ना पलंगावर, पडल्या पडल्या माझे डोळे लागलेत महाराज, पडल्या पडल्या डोळे लागलेत. ते आमची पिंगळवाड्याची मंडळी आली मला भेटायला. ते कीर्तनासाठी आलेत ना खास. ते जवळ आले तर ते मला म्हणे, महाराज उठा. म्हटलं का बरं? फेटा बांधा ना. पण का बरं? अहो कीर्तन आहे ना तुमचं. त्यांना म्हटलं कीर्तन आहे माझं, पण मला झोप लागून राहिली, मी आज काही कीर्तन करत नाही, आपण उद्या पाहू. जर मी त्यांना असं सांगितलं असतं तर ते इथे आले असते, तुम्हाला सांगितलं असतं महाराज आलेले आहेत, पण त्यांना झोप लागत असल्यामुळे ते आज कीर्तन करायचं नाही म्हणतात, आपण उद्या पाहू. जर तुम्ही असं ऐकलं असतं तर इथून हार घेतला असता, नारळ घेतला असता, माझा सत्कार करायला किती वरती आले असते नाही का तुम्ही माडीवर. महाराज तुम्ही आमच्या गावाला झोपायला आले, त्याबद्दल तुम्हाला हार आणि नारळ. अरे त्या गल मालकानेच मला सांगितलं असतं ना, तुला झोपणंच होतं ते, मग घर शिल्लक ताडकाल तर पण ना. हे सोपं आहे ना महाराज. मी जर कीर्तन करायला आलोय तर माझं आद्य कर्तव्य कीर्तन करणे, झोप गौन. तसं या जीवाचं आद्य कर्तव्य भजन करणे, संसारादी क्रिया गौन. जगामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या असाव्याच लागतात आणि काही गोष्टी अशा आहेत की त्या असले नसले तरी चालतात. लग्नामध्ये मंडप असलाच पाहिजे असं काही नाही महाराज. ज्या लग्नामध्ये मंडप नसतो ते लग्न मोडून जातात का? नाही, लग्नामध्ये मंडप असता नसला तरी चालतो. तुम्ही एवढं तर म्हणा चालतो. लग्नामध्ये मंडप असता नसला तरी चालतो. लग्नामध्ये वऱ्हाडी कमी असले तरी चालतात. लग्नामध्ये बँड बाजा असला नसला तरी चालतो. लग्नामध्ये एखादं मिष्टान्न कमी असला तरी चालतं. लग्नामध्ये नवरदे नवरे असले नसले तरी नाही, चालते अंतरच आंबळनेरपर्यंत नाही चालत भाऊ. मी नाही म्हणत, ज्ञानोबारांनी ओविली महाराज. आयुष्य विना लक्षणे, शिसे विना अलंकरणे, ओहरी विना उधामणी विटंबुगा. चौधरी साहेब, आमच्या मालेगाव तालुक्यामध्ये अशी पद्धत आहे, नवरदेवाला लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे? अशीच आहे? बर, आपल्याकडे अशीच आहे ना महाराज पद्धत. लग्नाच्या आदल्या दिवशी हळदच का बरं लावतात? काळा मसाला लावत नाही, हिरवी मिरची लावत नाही, लाल तिखट लावत नाही. का? हळदच का बरं लावतात? दॅट सायंटिफिक रिझन, वैज्ञानिक कारण आहे मला त्याच्या पाठीमागे. ऐका, पूर्वी दवाखाने कमी होते हो. पंचक्रोशीत अनिल महाराज एखादा दवाखाना असायचा, पंचक्रोशीत. आता फार डॉक्टर आहेत महाराज. मी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरात 5 बोटांचे 5 डॉक्टर आहेत. तुमची जर करांगली दुखली तुम्ही चुकून अंगठ्यावाल्याकडे गेले तर तू चिठ्ठी लिहून देतो, करांगलीवाल्याकडे जाणे. एवढे डॉक्टर आहेत, काय सांगावं तुम्हाला.
माणूस रस्त्याने चालता चालता तर पडला ना, आता डॉक्टरवर पडेल, दुसरीकडे पडणारच नाही महाराज. एवढे डॉक्टर आहे, साधी गोष्ट नाही महाराज. बरं त्यांच्याकडे जा तुम्ही, ते तुम्हाला सांगते उलथ पडा, पालथ पडा, कानी वा, उतानी वा, जीभ बाहेर काढा, अजून काढा, अजून काढा. आता जेवढी राहील तेवढीच काढेल लावून मारून. ते माझ्या एका मित्राला दाताच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो, दात दुखत होतं त्याचा. आता ते माझं मित्र जरा वात्रट आहे, माझ्यावरून अंदाज करा तुम्ही ते किती वात्रट असेल बरं. आता डॉक्टर त्याला म्हणे झोप रे म्हणे, झोपवलं, कर म्हणे. हा केला त्याने, आणखी मोठा आकार म्हणे, आणखी मोठा, आणखी मोठा आकार म्हणे. त्याने असा हात धरला, फेकला, उठलं बाहेरच निघालं. तो डॉक्टर म्हणे का झोपाना म्हणे, कशाला तोंडामध्ये बसायचंय का तुला, घेणं नाही घेणं नाही. पूर्वी दवाखाने कमी असायचे महाराज, पंचकृषीत एखादा डॉक्टर असायचा, पंचकृषीत. जर माणूस रस्त्याने चालता चालता पडला, जखम झाली, तर घरगुती औषध म्हणून जखमेवर काय लावायचे, हळद. का बरं, हळद किडे पडू देत नाही. हळद जखमेमध्ये लागून गेलं त्यांना करण, हळद किडे पडू देत नाही. लग्न ही सगळ्यात मोठी जखम आहे, किडे पडू नये म्हणून अगोदर पैलवान तयार करून ठेवतात भाऊ, हे कारण आहे त्यात. पत्रिका वाटून वाटून जाम थकलं होतं ते नवरदेव, जाम थकलं होतं. आणि 4 वाजेला लावली ना बायांनी हळद, जो ताप चालला महाराज 104 वर ताप. डॉक्टरकडे नेलं त्याला, डॉक्टर त्या नवरदेवच्या बापावर सुटला, आकला आहे तर तुम्हाला 104 वर ताप. अरे अजून 2-3 युनिट ताप वाढला असताना याला झटके यायला लागून गेले असते, याला ऍडमिट करा. तो नवरदेवचा बाप हात जोडतो, आज नका करू, सुट्टी केव्हा द्याल, उद्या 11 वाजता. हो डॉक्टर, अहो याचं लग्न नाशिकला आहे, नाशिकला, अंमळनेरहून नाशिकला जायला 4 तास लागतील. तुम्ही जर 11 वाजता सोडलं तर 2 वाजता पोहोचायचं, लग्न केव्हा लावायचं. डॉक्टर म्हणे जाऊ द्या, नाही तरी कोणते लग्न वेळेवर लागतात. 11 वाजेचं लग्न 2 वाजता लागतं, 12 वाजेचं लग्न 3 वाजता लागतं, 12:30चं लग्न 4 वाजता लागतं. एवढं खूप चांगलं आहे, ज्या दिवशी ठरतं त्या दिवशीच लागतं. याच्या पुढे अशी सुद्धा वेळ येईल, नाचणाऱ्या बांधरांमुळे वेळ न मिळाल्यामुळे आजची टाळी उद्या ठेवण्यात आलेली आहे. पाहुणे मंडळींनी मारुती मंदिरात जाऊन तोंड वासून पडावं. हात जोडायला लागला नवरदेवाचा बाप, डॉक्टर साहेब काहीतरी उपाय काढावं. डॉक्टर म्हणे एकच उपाय, म्हणे काय, बाकीच्या गाड्या पुढे जाऊ द्या, 2-4 बाय-बार कलोरी आणि एक टाटा सुमो मागे राहू द्या, त्या कलोरींबरोबर पाठवून देईल मी. लोक म्हणे काय हरकत नाही, हे बी बरोबर आहे. आता त्याला बरंच नाही करणार काय, निघाल्या काढा म्हणे बाकीच्या गाड्या. निघाली पहिली गाडी, रिकामसोड गाडी. आहे का तुमच्याकडे पत्रिका असो नसो, स्टँडवर गाडीची वाट पाहत उभे राहणे. 40 पोरं बसले हो, 40 पोरं, आणि गेले ना मला नाशिकला नवरीच्या दारासमोर. ते नवरीचा बाप गुलाबाचा फुल घेऊन उभं होतं, त्याला वाटतं नवरदेव झाला का काय बस. त्या ड्रायव्हरला विचारलं, नवरदेव रे, मागच्या गाडीमध्ये लाव तुझी गाडी बाजूला. डगळे सुद्धा पाजलं नाही. डगळे, डगळे म्हणजे चहा, मांडवचा चहा घेतला का तुम्ही, लग्नाच्या आदल्या दिवशी मांडवचा चहा. महाराज असा चहा असतो तो, जरासा कपशी मध्ये धरला ना महाराज, वरचा मंडप, आड्या कड्या, फॅन, जाळ सगळं दिसतं त्याच्यामध्ये. असं वाटतं या चहामध्येच उडी मारून आत्महत्या करून घ्यावी. आणि तो सप्ताचा चहा करणारा तो तर बोलता हुशार महाराज, त्याला तर प्रत्येक गावचं आमंत्रण असतं. तात्यालाच बोला या ना, तात्याला आतले बरकतच बोलती, साखरच सरती, टाकतच नाही ते काय सरी. चहा सुद्धा पाजला नाही त्या पोरांना. चहा नुसते गावामध्ये विचारायचे ते कुठे मिळते चहा. चहा आली दुसरी गाडी, दुसरी गाडी महामायांना घेऊन आली. महामायाच ना काय म्हणतात त्याला, वरमाया, वरमाया, वरमाया. माफ करा बरं का, चुकून शब्द आला माझ्या तोंडामध्ये. 50 बाया बसल्या होता मला त्या गाडीमध्ये. नवरीच्या बापाला वाटलं याच्यात तरी नवरदेव असेल. त्या ड्रायव्हरला विचारलं, नवरदेव रे, तो म्हणे मागच्या गाडीत आहे, लाव तुझी गाडी बाजूला. लाल मुरमुरे सुद्धा दिले नाही या बायांना, लाल मुरमुरे. लाल मुरमुरे म्हणजे लग्नातला चिवडा. खाल्लाय का तुम्ही? ज्याच्या वाट्याला शेंगदाणा सापडला तो भाग्यवान. त्याने अभंगच मारायचा महाराज, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, शेंगदाण्या पावलो. खोबऱ्याला तर जन्म टेपस. आली तिसरी गाडी, तिसरी गाडी सगळे वयल वयल माणसं घेऊन आली. सगळे 70च्या पुढचे काठी टेकत टेकतच उतरायची ती. ते सगळे वराडी एकत्र केले. मग नवरीच्या बापाने विचारलं, नवरदेव कुठे रे? म्हणे मागच्या गाडीत. तुम्ही घरी जाता का मार खाता आता? का बरं? अर्धा पडदा सब छोड़ दे, बिन पर्दे की बात, और दुल्हन को दुल्हा मेरे तो फीकी पड़ी बरात.
चिंतन ऐका महाराज, आता चिंतन ऐका. ज्ञानेश्वरीतलं चिंतन. लक्षणं भरपूर आहेत पण आयुष्य नाही, शून्य किंमत. दागिना 10 तोळ्याचा आहे पण घालण्यासाठी नाक नाही, शून्य किंमत. वराड 5% आलं पण अजून नवरदेव आला नाही, शून्य किंमत. सुंदरसा नवरदेव प्रभू परमात्म्याने दिला पण पांडुरंगाचा दात झाला नाही, शून्य किंमत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली